राधिके तू मला शोधीसी कुठे राधिके तू मला शोधीसी कुठे उभा भक्तांसाठी मी जिथे तिथे उभा भक्तांसाठी मी जिथे तिथे राधिके
गिलबिल करती ग दर्या खोऱ्या नटली धरती ग चला करा ग तयारी जाऊ बाजारी घेऊ दही दूध माठ घागरी ओ तूच काय ग? पूर्ण म्हणजे काय ग? त्या मावशीला मी काल मावशीला बजावून सांगितलं होतं की पहाटे लवकर निघायचं म्हणून, पण त्या मावशीनं नेहमी सारखं उशीर जाऊन केला सगळं ते. आता करायचं काय ग? करायचं नाही म्हणजे आवाज दिला. मी एवढंच म्हणतेस ना, तूच दे ना आवाज. कोण मी? हो आता तुम्ही म्हणता म्हणून देते. हा हो हो. आला आला आवाज आला. काय झालं ग? एवढं म्हणतेस तर तूच आवाज आहे. तुला पण माझी सासू ती माहिती नसेल का? अगं अगं ती बघती ती राधे. अगं ती चष्मेवाली. अगं माझ्या सासूने माझं ऐकलं तर मी म्हणाल कशी केव्हाची बाजार निघाले अजून माझं पोचलेले वाटतं. नट मोगरी अशी नटली सजली नक्की बाजारात जायला हो, ना. म्हणून म्हणते तुझा आवाज आहे. बरं काय म्युझिकचा आवाज. तू राधे आवाज येते. मावशी अगं ए मावशी. अगं काय ग? अगं बाजाराला येतेस ना? अगं आले का आले? तुम्ही त्या समोरच्या आंब्याखाली थांबा. आंबा पटकन बाटी आवरते. आहे. आंबा आणि बाटी झटकन आहे. ठेव. बाटी आहे बाटी आहे. या राधे
दिवसान या राधेन हर दिवसान मारी हाक या मावशीला मारी हाक या मावशीला राधा है करणी ताटी आले मिसाटीला राधा है करणी ताटी आले मिसाटीला या राधेनं हर दिवसान या राधेनं हर दिवसान मध्ये हाका या मावशीला राधा हे धरणी आले विसादीला राधा हे धरणी आले विसादीला या राधेनं हर दिवसान या राधेनं हर दिवसान मध्ये हाक या मावशीला राधा हे धरणी ताटी आले मिसाडीला राधा हे धरणी ताटी आले मिसाडीला नऊवारी नेसून आले मी नटून सुंदर पाहून राधा गेली हो लागून राधा गेली हो लागून राधा गेली हो लागून नऊवारी नेसून आले मी नटून सुंदर पाहून राधा गेली हो लागून राधा गेली हो लागून राधा गेली हो लागून नकरा पाहून दिसते शोभून नकरा पाहून दिसते शोभून येते मी संगतीला राधा हे धरणी ताटी आले मिसाडीला राधा हे धरणी ताटी आले मिसाडीला धन्यवाद 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 निलेश मनोहर बारे निलेश हॅलो तसेच अगं बया 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 अगं ह्या पोरीनं हात मारल्या अगं ये चंद्रा काय ग मावशी काय ग मावशी काय झालं तुला अगं काय झालं म्हणजे काय मला एक सांग एवढा साशिंगार करून तुझ्या बाजारात निघालेत ना मग अर्ध्या वाटेने हलून गावात कोण देत होती अगं मावशी मीच ग तुला माझी मावशी ती सासू फक्त कुठे गेली ग तुझी सासू अगं हो माझ्या सासूने मी आवाज ऐकला ना तर मी रोज रोज म्हणत असते आणि म्हणते केव्हाची बाजार निघाली अजून बाजूला पोहोचले वाटतं
अगं अशी म्हणून नाही तर काय का ग का ग म्हणजे काय तुझं बघ किती नकरात किती कोंबड्यावाने मुरमुर लागते बरोबर बोलली. अगं म्हणून म्हणाले तुझी सासू त्या दिवशी निघालेली जाते बाजारला. मावशी इरादे तूच बोल ग मावशीशी. अगं हे राधा काय ग काय ग म्हणजे काय एवढं सुंदर करून मग तुझ्या बाजारात आलेच नाही अर्ध्या वाटेतून आंब्याच्या झाडाखाली थांबले. अगं मावशी या पूजेला तर आम्हाला खाऊच नाही ग आज तू म्हणतेस हो अगं मग जेव्हा सुंदर करून निघालीस ना बाजारला तेव्हा जर सांगितलं असतं तर काय झालं असतं. अगं या चंद्राला माहिती तू असं आम्हाला वाटलं. अगं तिचं तिच्याकडे बघ जरा ती सासूला बघून घाबरते ती मला काय सांगणार. मावशी चल ना ग. इथं येऊन पण बघ कशी करते त्या सासूलाच घाबरते. सासू गेली घरी तिला कुठं माहिती आहे. आता मला एक सांग काय ग बाजारला निघालीस ना हा सगळ्यांनी माठ आणलंय का बरोबर हो आणलीत ना ग. आणलंय. हा अगं मग काय घेतलेस तू. ते तरी तुला कशाला सांगायचं ग. अगं कशाला सांगायचं म्हणजे काय या बाजारला विक्री होणार कशी. असं म्हणते ए राधे सांग ग काय घेतलं ते. अगं राधा तू काय घेतलीस ते सांग. अगं मावशी मी घेतले दूध आणि चालेल बघ मथुरेच्या बाजाराला. आई खरं ती काय हो ग अगं राधे अगं तू घेतलंस ना नीट जपून घे म्हटलं. अगं का ग म्हटलं काय काय ग अगं हे बघ कोण ग अगं हे बघ हे बघ वाचले. या सुंदरच्या माठाकडंच आहे. अगं ये ग अशी. अगं मावशी अगं हा अगं मी आल्यापासून बघते तिकडे ठेवलंच ना बाजूला नुसते टकमक बघताय. म्हणून म्हटलं ते काय माठ घेतलं तर नीट जपून घे. हा. माठ नाही बघत आहेत. अगं चंद्रा काय ग हा नवीन मॉडेल कोण ग. मावशी माझी सवय आहे ती. अगं जाऊ जाऊ तुझी जावई आहे होय? इश्श. अगं मी म्हटलं कोणतरी दुसरंच आहे. अगं नाही का नवीनच लग्न झालं त्यांचं. आहे नवीनच लग्न झालं. हो. अगं ये. या की. आईला लोणी भेटलं. अगं एवढं मोठा लोण्याचा गोळा घेतलाय ना. अगं ठेवलाय कुठं. ती ग अशी. हो हे बघ. हे इकडचं दिसतात का. अगं चंद्रा तू नको येऊ पुढं. हे बघ अगं या आमची नजर त्या लोण्याच्या गोळ्याकडेच आहे. अगं बघ जरा त्यांच्याकडं. अगं काय काय जरा इकडे बघ. हे बघ जरा त्यांच्याकडं. तू इकडे ये ग. हे बघ अगं बघ जरा त्यांचं वाढलेलं मध्ये फुगलेलं ना हात. मावशी तू खूप आवड आहेस अगं ग. त्यांची नजर तिकडे काय म्हणून म्हटलं त्या लोण्याचा गोळा आहे ना पत्राखाली टाकून ठेव. मावशी हो हो. आणि केलंय. चल बाई बाजारला. धन्यवाद. काय ग मावशी एवढी गडबड का झाली. अगं बाजारात जायचंय नाही ग. अगं हो पण किती पळायचं. या म्हातारे मावशीला तरी सांभाळून घे म्हटलं. हे मागोमाग येतो. अगं चंद्रा मला एक सांग काय ग आमच्यामध्ये लग्न कुणाकुणाचं झालंय. अगं ये मावशी त्या चंद्राचं आधी खूप नवीनच लग्न झालंय. या चंद्राचं नवीन लग्न झालंय. हो अगं हे चंद्रा काय ग मावशी अगं तुझ्या नवऱ्याचं एखादं नाव घे की. आता ते कशाला ग जर मला ऐकायचं. ऐकायचं राजा माहिती हा पण एखादं नाव आहे हा मावशी. अगं काल घे की.
आता ऐक, आधी पदार्थ घेते. मावशी 2 मिनिटं बघतो. अंगणातील तुळस म्हणजे पावित्र्याचे स्थान. अंगणातील तुळस म्हणजे पावित्र्याचे स्थान आणि वैभवरावांमुळे मला मिळाला हा सौभाग्य. वैभवराव तुझं नाव काय? लय लाडाचं दिसतंय. आता परत अगं ही राधा अगं तू बी ये का? असं म्हणतेस? ऐकताशी ऋषाचा पावा हरली सारी सुध बुध. ऐकताशी ऋषाचा पावा हरली सारी सुध बुध. बासरीच्या आवाजाने माता दिले दिलं. वा वा राधा, खूप सुंदर नाव घेतलंस का? भाषू हो ना, खूप सुंदर नाव घेतलं ना. खूप सुंदर घेतलं. पण मी काय म्हणते माहितीये का? काय ग? जरा आणखी एखादं एक नाव घेतलंस तर लय बरोबर आहे. कुणी आता ते कशाला का आता ते ग. घे ना. असं म्हणते. आता ऐक ना तू गं. सांगते म्हणून घे की. मावशी, हे घेऊ की ते घेऊ ग? काय रे? चंद्र काय म्हणाल? म्हटलं की ते घेऊ. अरे, माझं लायसन तोडलं असतं. माझ्या नवऱ्याने घातलंय. मग पैसे काय चाललंय ते? अगं तू काय तर घेतेस ना, हे घेऊ का हे घेऊ? हा, अगं मग घे की. असं म्हणते तर घेते. हा, ऐका ग. केळीचं पान केळीचं पान टारा 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 फाटलंय. असं वाचतंय मावशी. काय काय होते? वाचतंय ते वाचतंय. वाचतंय काय? हा हा, बरोबर घे अजून काय घे. टारा टारा टारा. माझं नाव घेणार नाही हा. आता आपण म्हणते काय त्या टारा 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 टारा. काय ते? थांब गं तू. मावशी थांब. ऐक ग. केळीचं पान आणि मावशी आमच्या यांचं घेताना काय रे? आमच्या यांचं नाव घेताना ग. आमच्या यांचं नाव घेताना विचार घाबरले असते. एंट्रेट मजबूत आहे. अगं ये राजा. आता आपण घेतलंच ना. आता तूच बस सांगितला. मावशी मी नावाच नाही घेणार बघ. तू तिला जाऊ दे गं. या दोघी राहिल्या बघ. अगं ये या गं बाई. आता मावशी यांना काही विचारतेस ग? अगं यांचं बी नवीन लग्न झाले ना. नाव गायचं. घेऊ दे एखादं नाव. मावशी मी नाव घेते पण जवळ माझं नाव जास्त कोंबडी म्हणून बघू ती काय. तिथं नाव घ्यायचंय मुका नाही. अगं घे की. बाजारात लागला मुला बाजारात मुला मावशी ए, काय काय म्हणतेस काय ग? मावशी तू काय म्हणते ती? हे म्हणतो नाव घेऊच नको ग. रात्रीने बाजूला. मावशी ते एखादं अजून सांगा आपल्याला. काय की पोरगी तुझी जाऊ बाय. ए मावशी तू काय तुला सांगितलं हा? जरा थोडस तुझ्यात द्यायचं की. काय ग? नाव ग. हो का? मग काय म्हणते बघ ना. बरोबर ते जाऊ दे. आता हे कोणी ये का ते घे की. कशाला ती कशाला गं? अगं कशाला म्हणजे काय? ये ग. काय नाही, काय तुझं नाव? असं म्हणते. तर तू मला जवळ येतं. तुम्ही पण नाव घे. जा जवळ आणखी. हो हो जा जा. त्यामुळे काय एवढी म्हणते इथं? अगं ये गं. बरं बाई. कमरेत नको बसू हा. तुझ्या काळजीच नाही बाई तू. अगं हे चंद्रा, काय ग? एवढी मला जवळ बोलून आली. मी की नाव ऐकायला. हा ऐकतंय. हे सांग ग. ऐका ना मुलींनो. हो. नवऱ्याची नवरीला हळद लागली उष्टी. नवऱ्याची नवरीला हळद लागली उष्टी. अगं मावशी हळद चालली सुटे ना तुझी काय? अगं हे चंद्रा, काय मोरावानी नाचते. टॅक्सी सुटणार टॅक्सी सुटणार. ती बघा म्हणते. तुम्ही त्याची सूट हे चंद्रा, अगं माझी काशी म्हणजे ओरिजिनल आहे. ओरिजिनल.
ती डुप्लिकेट नाही अगं कुणी फसते ती अगं माझ्या नवऱ्यानं तेव्हा सगळं नाही होत. हा, म्हणूनच म्हटलं माझ्या नवऱ्यानं काय फसलेली ओरिजिनल धन्यवाद. डुप्लिकेट नाही म्हणत. धन्यवाद धन्यवाद. अहो दर्शकराव लवंगी मिरची किती खाल्लंय का लय डेंजर असते माहिती आहे ना अहो दर्शकराव लवंगी मिरचीला हात घालताना 10 वेळ विचार करायला लागतो बरं का अहो लय डेंजर असते ते म्हणून म्हटलं लवंगी मिरचीला हात घालताना 10 वेळ विचार करा पण या मावशीवर प्रेम करताना ना बिनधास्त करा कारण आजच्या रंगमंचावरची मावशी तुमच्यासाठी फ्री आहे दातवंड आली. मी आता नाव घेते ऐका हा. अगं हे चंद्रा आता नाव काय त्यांचं ऐकलं दशरथ. काय ऐकलं दशरथ आता दशरथरावांचं नाव घेते ऐका हा हा घे गं. अहो दशरथराव ऐका हा अहो नाव नाही घेऊ कशी मान नाही राखू कशी गळ्यात गंतन वाकू कशी पायात बंधून नाचू कशी कानात घातली बुगडी नेसली बघा ना वरी लुगडी अहो दशरथराव तिकडं उभं काय करताय जरा मंचावर या घालूया फुगडी तसेच मिस्टर अमर केने यांचं नाव चंद्राने घ्यायचं आहे. मिस्टर अमर केने. आमच्या हँडलची नावं आणि तुमच्या हँडलचं नाव नाही घेतलंस ते का अगं चंद्रा कशाला तू माझ्या घरी नवऱ्याची थट्टा मस्करी करतो ग? अगं एवढे सुंदर दिसत आहे तर घे एखादं नाव. अगं चंद्रा माझा नवरा लई साधा भोळा आहे ग कसं आहे ग आता रंगाने काळा आहे हा आणि ग त्यानं डोळ्याला गॉगल बी लावलाय गॉगल बी लावलाय तो बी काळाच आहे गॉगल बी काढायचं आहे आणि अगं हा अगं त्यांचा आणि माझा खूप जुन्या वर्षाचा संसार होता हो का ग हा अगं त्या संसारात एकाच्यानं कसं वादळ आलं हा आणि त्यांच्या डोक्यावर गेलं मावशी, तुझं माझं निघून गेलं. हा अगं त्या वादळात त्यांची वरची गेली ना सारखी राहिली म्हणजे अर्धवट गेले का ग म्हणजे अर्ध टक्कल झालं म्हणजे कसं ग अगं ते वादळ आलं ना त्यांच्यावरूनच गेलं म्हणून वरचं बुडालं टक्कल साईडचं राहिलं पण कशी दिसत आहे तरी कशी ते ग सांगते माझं नवरा त्याला आलाय काय करतो ना बघ ग सांग गं. कुठे 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 काय ग कुठे 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 माझं नवरा कुठे आहे माहिती आहे का? माझं काय अर्धा टाकल्या कुठे ग हो आता नाव घे यांचं. अगं घेते घे घे नाव घे घेते की आणखी मला एक सांग. काय ग माझ्या नवऱ्याचं नाव तुला माहिती आहे का नाव सांग. जरा विचार की त्यांना तुझा नवरा माझं नाव नाही पण तुला नाव ऐकायचंय ना हो 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 म्हटलं त्यांचं नाव विचारते हो सांगा की हो तुमचं नाव हो ऐका अहो सचिनराव नाव ऐकलं का चंद्रा घे आता अहो काचेच्या वाटीत काचेच्या चांदीच्या भांड्यात खडी साखरेची वाटी अगं चांदीच्या भांड्यात खडी साखरेची वाटी आणि सचिनरावांचं नाव घेते 7 जन्मासाठी अगं मग काही हा घेऊ चला आता चला 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 ग अगं मावशी एवढा मोठा घाट चढायचंय एखादं गाणं म्हण ग असं म्हणते अगं हे राधा चला का एवढं मोठं घाट चढून बाजाराला जाऊन गाणं चला घाम आला ग यमुना घाटात. घाम आला ग यमुना घाटात. अग बाई ग हरी लपतो ग लपतो वाटेल. अग बाई ग हरी लपतो ग लपतो वाटेल. घाम आला ग यमुना घाटात. घाम आला ग यमुना घाटात. अग बाई ग
गप्पच वाटेल आडवाचे तला पुन्हा संगे पेंडे हा घेऊना आडवाचे तला पुन्हा संगे पेंडे हा घेऊना येतो मागुनी माझ्या फोडीचं जलात येतो मागुनी माझ्या फोडीचं जलात अगं बाई ग हरी लपतो ग लपतो वाटेल अगं बाई ग हरी लपतो ग लपतो वाटेल सगुण साकार प्रकटलो कृष्ण नाव रूपानं उचवण्या भूमीचा वाद करण्या आलो दुष्टांचा संहार
समस्त भूमंडळात किती अनिश्चित होते. धर्म लोप पावतात अन 4 दिवसांना आचार पसरतात. यज्ञ योग बंद होतात. त्याच्या विषय भगवंत दगडू साकार रूपात अवतात. उतरवतो भूमीचा मार. तुझवर कौश चालोक मुष्टी जरासंध कालिया यांसारखे अनेक दैत्य आयुष्य बनत चालले आहेत. त्यांचा विनाश काही जवळ आला. रस्सावडा. गोकुळातले देवदूत मग तू न जाता आपल्या गोकुळातच राहिले पाहिजे. आणि ही कामगिरी तू स्वतः न करता आपल्या चौकड्यानं सोपवतो. अरे पेंड्या, अरे सुदामा, आलो देवा आलो. घेऊन मुरली हाती स्वर कानावर पडती. घेऊन मुरली हाती स्वर कानावर पडती. स्वर कानावर पडती निभेजा सुदामना कधी. स्वर कानावर पडती निभेजा सुदामना कधी. घेऊन मुरली हाती स्वर कानावर पडती. घेऊन मुरली हाती स्वर कानावर पडती. स्वर कानावर पडती निभेजा सुदामना कधी. स्वर कानावर पडती निभेजा सुदामना कधी. घेऊन मुरली हाती स्वर कानावर पडती. घेऊन मुरली हाती स्वर कानावर पडती. स्वर कानावर पडती निभेजा सुदामना कधी. 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 भगवंताची चरणी प्रणाम. आम्हाला एवढ्या गडबडीत बोलवण्याची कारण गोकुळातलं देवदूत आपल्या गोकुळात राहिले पाहिजे. आणि ही कामगिरी मी स्वतः न करता आपल्या सवंगड्यात सोपवतो. ही कामगिरी आम्ही करतो. या पण एवढं काय सांगितलंय? काय कामगिरी करतो म्हणून होय. मग कामगिरी करणार कोण? मग तू आहेस ना? मी हाय. मग? तू कशासाठी आहे? बाबा एवढी कामगिरी झेपणार नाही बुवा. हा? छे. कामगिरी जपणार नाही. नाही नाही नाही. मग कामगिरी करायची तरी कशी? देवाना तर शब्द दिलाय. होय. हा? मग काय करायचं? तर तुझ्या संगतीचा कोण जोडीचा आहे का बघ. अरे तो लंगड्या फाकड्या कोणतरी हाय. होय. पण तो गाडी वळवायला गेला असेल रे. रानात कुठेतरी गेला असेल. तर मग हाक मारून बघ कुठे जवळ असलं ती येईल. बघ बघ लवकर. अरे वाकड्या. अरे काय? जवळ आहे. अरे लवकर ये लवकर ये लवकर ये. अरे कशाला आला? अरे आज आपली मजा होणार आहे. असं म्हणतोस? होय होय. अरे दम. हा ये लवकर. चुकली माझी गाय हो. अरे लवकर ये लवकर ये. चुकली माझी गाय त्या कुंजवनाला अन धावत पळत आलो रे गड्या तुमच्या भेटीला. अन धावत पळत आलो रे गड्या तुमच्या भेटीला. हे, चुकली माझी गाय. चुकली माझी गाय. चुकली माझी गाय हो. चुकली माझी गाय त्या कुंजवनाला अन धावत पळत आलो रे गड्या तुमच्या भेटीला. 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 काय रे? का माझ्या जीवात जीवाला म्हणतोस काय? अरे अक्का कशाने मारले माहितीये? कशासाठी? अरे देवाने आपल्याला कामगिरी सांगितले. कामगिरी सांगितली आहे. हा. आणि ती कोणती रे? 16 शस्त्र गवळण थाटमाट करून मथुरीच्या बाजारात आणले जात ना का आपल्या बापाचं काय जाते त्यात? असं कसं होय? कसं कसं म्हणजे? देवांचं म्हणणं काय देवाने माहितीये? सांगितली कामगिरी आपल्याला कधीच पाहिजे.
होय का हा, आपण करायलाच पाहिजे होय पण त्या गवळण तरी कुठं आहे अरे गवळणी त्या घाटात चालले हा आपल्याला वाटेवरती लपून बसावं लागेल हा आता लपायचं तरी कुठं जागा तर कुठे ते दिसतच नाही बघ कुठं झाड बिड असेल मी माहिती नसते बघ चल. शोध, शोध, शोध. त्याचे नाही का, जागा कुठे दिसतच नाही. मला जागा दाखवा, मग मी लपवेन. हा? खाली जागा ही गंमत आणली खाली लम लपायचं आहे? लपूया. दगडी खाली दिसतच नाही वा. अरे दगडी खाली लपल्यावर जमाटणार नाही काय तिच्या बाजूला तुमच्या बाजूला अरे दगडी खाली म्हणजे दगड पुढे आपण पाठी असं असेल कुठे बघ दगड दिसते काय बघ ऐका ऐक मागं टाकली तिकडं बरोबर करा बरोबर नाही मोठे मोठे दगड आहेत गोटीच सगळं आहे गोटी गोटी जरा पुढे बोलला पाहिजे त्यात उई, मोठा दगड आणला एकदम मोठा असेल तर अंदाज येऊन जा मग हा मोठा म्हणजे काय करायचं? असं ठेवायचा त्याच्या बाजूला लपायचं हा ठेवायचा त्या बाजूला लपायचं आपण दिसणार ना गवळणीला कसंच ना ह्याला विचार दिसणार नाही का म्हणून ते अजिबात नाही अजिबात आम्ही इथं जाऊ. नाही ना? लांब असं दिसणार काय येत नाही. मग कसं लपायचं तू दाखव पहिलं ते मी लपणार हा तू लप माझ्या पाठीमागे तू लपणार हा चालेल हिच्या पाठी मग हा 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 चालेल मी ह्याच्या पाठी मग मी हा तुला चालेल बरं आहे कारण हा मोठा दगड पण लपूया, लपूया. गवळीच्या टायमिंग झाला यायचा. हो चल लोक लपूया गवळण येते. दिसतंय काय दगड हलतोय मला काय माहित नाही काय असं हलतंय हो मला पण दिसलं काहीतरी गादा हलत होतं तुला पण दिसलं काय होय याला पण दिसलं मला पण दिसलं तुला काय दिसलं त्या दगडाच्या मागं तू होता हो मी त्या होतो मागं हा आणि ह्याच्या मागं मी होतो मग तर मी वाकून बघलो काय तर हलत होतं काय झालं तुझं मला काय माहित नाही काय समजलंच नाही त्या दगडाच्या मागं मी नाही परत लपायचा हलत होतं का हा. अरे बरोबर लप तुम्ही मला दिसलं. हा, हलले. हा, गदा, बरोबर. गदा, बरोबर. मग तुला काय दिसलं? हे बघ. हा, हलले. हे दोघांचं सगळं असं हलत होतं. बरोबर चला चला आता आपण जाऊया गवळणी अडवायला जाऊया चल लवकर हा. यमुनेला जाऊ दे खट भरण्या यमुनेला गगवळणी जाऊ चला बाजाराला गगवळणी जाऊ चला बाजाराला जाऊ दे खट भरण्या यमुनेला जाऊ दे खट भरण्या यमुनेला गगवळणी जाऊ चला बाजाराला गगवळणी जाऊ चला बाजाराला जाऊ दे
डोळे चाललेत बघ. बघितलं काय बघितले हा तरी जाऊ द्या. हा, मग त्यांना आता अडवायचं आहे बघ. बघ बघ. अगं हो. देवाची कोण आलेली अगं कोण आलं म्हणजे काय अशी केसावर फुगे घेणारे किती येतात म्हणून मला वाटतं होतं आता येणार फुगेवालाच असेल म्हणून आता कसं फुगेवाला काय हो ना तुला फुगेवाला बोलताय फुगेवाला म्हणतोस काय याचं केस काढून बघा त्या. मावशी बाय केसावर फुगा ओ मावशी बाय केसावर फुगा फुग्या फुगे केसावर फुगे बरोबर फुगाडलंय तुला फुगेवाला विचार ना अरे कोण आहात तर तुम्ही आम्हाला ओळखले ना अरे नाही म्हणून विचारलं की म्हणतेस काय आम्ही कृष्णदेवाची सवंगडी कृष्णदेवाची सवंगडी हो मग इथं काय करताय इथे काय करतो आपण अरे आपण आलो कशासाठी? हे आपण आलो कशासाठी कृष्णदेवाचा हुकुम आहे आमचा कायदा हा रस्ता प्रतिबंध आहे म्हणून. हा बाजारात जायचं नाही बाजाराला जायचं नाही अरे असं का एवढं माझ्या पोरीनं सासून करून तुमच्या बाजारात जाण्यासाठी आले आणि का अडवता तुम्ही आम्हाला तरी पण जायचंच नाही बरोबर जायचं ना अगं हे चंद्रा अगं जरा इकडे ये. काय तर झालं अगं आपण एवढं सुंदर करून बाजारात चाललं मग हे म्हणतात आपण बाजाराला जायचं नाही मावशी आपण मग दुसऱ्या सांगू अगं दुसऱ्या रस्त्याने गेले तरी इथंच येशील तू मावशी काय करायचं बघ 12 मार्गाचा एक मार्ग चिरला आहे आम्ही अगं चंद्रा अगं मावशी मी काय म्हणते इथपर्यंत आपण ती बसून जाऊ. आणि मग सगळे काय बसा बसा हा? कशा पण बसा हे बसा असा कळलं नका ना बघ मी दादा लवकर हा मग काय लाजत लाजत बघतोय पहिल्यांदा बघतोय. बघा मी कसा बघतोय जरा पुढे ये अगं आणले की एवढी धावत येऊ नको खाली पडशी अरे मग काम काय ते बोल मला सांग तुझ्या पोरी बसल्या तू का नाही बसलीस अरे कसं सांग अरे कसं सांग तुझ्या अरे बसली काय नाही तू बी काय तसं नाही ना मग बाकीची कामं कशी करतेस म्हणजे तू येणार आहेस की काय आम्ही तिघे जण आहोत चालेल चालेल मला थोडं सोपं पडेल काय बोलायचं आता चालेल म्हणते अरे ती बसत नाही बसत का तर तिला जातो बाकीची काम कशी करते म्हणजे खायचं भांडी घासायचं अरे मग काय तुम्ही आलात तर लय बरं होईल एक भरवायला एक घासायला आणि एक धुवायला त्यातल्या आम्ही नाही काम वगैरे जेवायचंच काम करतो मग कशाला विचारतो काम काय ते बोल मला जाऊ दे बाजारला जायचं नाही सांगितलं ना बसायला पाहिजे बसायलाच पाहिजे तू पण म्हणजे मी बी इथं बसायला पाहिजे बसायलाच पाहिजे नाही बसले तर बसवी माहितीये काय बसणारच नाही का नाही उठत नाही उठलं तर बसत म्हणून तुला विचारतोय बाकीची कामं कशी अरे जाऊ दे की जाऊ दे तर जाऊ दे पण हिला बसवायची
आपण कृष्णदेवाला पाठवूया आता. चल लवकर. चल. चला चला. आपल्याला म्हणतात तरी कोण? कृष्ण. पण श्रीकृष्ण भगवान रसे नसतात. मग कशी असतात राधे? साई पद्मा बेंबी हिरा मस्तकी तुला आणि सोन्याच्या विठ्ठल करत असतात. राधे तुझं म्हणणं अगदी अचूक आहे. जसजसे या भूतलावरती संकट येतात तसतसे मला अवतार धारण करावे लागतात. मग आपला जन्म कोणा तरी पटवून द्या. एक तर राधे जन्म पुन्हा. विसरलीस कागरा दे वचना ला खटरानी करणार होतो त्या वेळेला. विसरलीच कागरा दे वचनाला खटरानी करणार होतो त्या वेळेला. विसरलीच कागरा दे वचनाला खटरानी करणार होतो त्या वेळेला. हे खरंच श्रीकृष्ण भगवान आहे गं. आपण इथे थोडंसं गरबा केलं का गं? हो चालेल.
त्याचे हाल हाल केले. पण या वेळेला तुझा नाच